हा लाल टी शर्टवाला वगैरे आहे ना, हे सर्व दादागिरी वगैरे करतात. आणि बघा कशी अशी टाकी वगैरे लावायला लावले आहेत 2-2. आणि अशी ही मध्ये ही अशी गॅलरी वगैरे बनवलेली आहे. तर व्हिडिओ करते म्हणून तो पळाला तिकडनं. तो लाल टी शर्टवाला वगैरे होता, त्यांच्या घरातले अशी दादागिरी करतात. तर व्हिडिओ काढला ना म्हणून ते पळाला आता तो. त्याची आई पण होती, वाकून बघत होती, पण ती पण सुद्धा पळाली. हे बघा अशा 2-2 टाक्या लावलेल्या आहेत, गॅलरी बनवली येण्या जाण्याच्या रस्त्यामध्ये. सरकार काय झोपलेलं आहे का? गरिबांवरती ते अत्याचार वगैरे होतात तरी काय दुर्लक्ष करतात ते. हे बघा सरकार झोपलेलं आहे, गरिबांवरती अत्याचार वगैरे होतात, गरिबांना घरदार बाजूचे बांधून देत नाही आहे. तो वकील आहे म्हणून दादागिरी करतो आहे. आणि आमचं घर असं पडायला आहे तरी घर बांधून देत नाही आहे. आम्ही जिथे जिथे जातात साहेबांकडे तिथे तिथे आमचं काम होतच नाही. ते लोक जादूटोणा वगैरे करतात. मी तो सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, आमच्या घरावरती जादूटोणा टाकलेला तो. हीच ती बाई माझ्या बहिणीवरती कोयता काढलेला, ती पळाली आता तिकडनं बघून. अशी काढतात ते. घरं बांधायचे असते का गपचूप बांधतात आणि करतात. आणि आमच्या वेळेला ते जादूटोणा काय करतात काय माहिती, आमचं कामच होत नाही आहे. मला बोलायलासुद्धा जमत नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही समजून घ्या. मला जो कोणी आहे मला हेल्प करा. असे हे लोक त्रास देतात. आता ही जाण्याची पायवाट वगैरे आहे तरीसुद्धा तिथे गाड्या वगैरे ठेवलेल्या आहेत. बोरिंग टाकलेले आहे, बोरीसुद्धा आता टाकलेली आहे. इकडनंसुद्धा जाण्याचा रस्ता आहे. लोक इथं हागायला मोताला इकडनं जातात वगैरे. तिकडे शोषणालय आहे ना, तिकडे जातात हागायला मुतायला वगैरे. तर इकडनं त्याने लोकांनी अशी गॅलरी वगैरे बनवून ठेवली आहे. बघ हा तो पोरगा तिचा मोठा आमच्याशी भांडण वगैरे करायला वगैरे लोक येतात. असे त्रास जे कोणी आहेत मला प्लीज मेहरबानी करून हेल्प करा. नगरपालिकेत कामाला आहे ना म्हणून ते लोक दादागिरी वगैरे करतात असे. आता पळाला परत, असे पळतात ते. व्हिडिओ वगैरे काढायला लावले का असे पळतात ते. जे कोणी आहेत मला हेल्प करा. बघा अशी ती बाई जाते लगे पळत पळत असे. आणि हा तर जेव्हा तेव्हा वकीलगिरी, हा वकील आहे, हा दादागिरी जास्त करतो. हेच लोक जास्त दादागिरी, हा वकील आहे हा दादागिरी जास्त करतो. हा वकील आहे तो दादागिरी जास्त करतो. जे कोणी आहेत मला हेल्प करा, मला मदत करा. जे कोणी आहेत मला हेल्प करा, मदत करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा.